पक्षाचा नेता हा मुख्यमंत्री म्हणून राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करेल। अगदी तर सोमेश, या संदर्भातली एक मोठी बातमी आपण सांगूया। शुभेंदू अधिकारी हे पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री असतील। जे दावे आतापर्यंत होत होते यावरती आता शिक्कामोर्तब झालेलं दिसतंय। शुभेंदू अधिकारी पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री म्हणून उद्या शपथ घेणार आहेत। सोमेश, अगदी आपण याविषयीच आता बोलत होतो की का शुभेंदू अधिकारी यांच्याच नावावरती शिक्कामोर्तब होण्याची सर्वाधिक शक्यता आहे। कारण शुभेंदू अधिकारी हे पूर्वी ममता बॅनर्जींसह तृणमूल काँग्रेसमध्ये होते। शुभेंदू अधिकारींनीच ममता बॅनर्जींचा पराभव केलेला आहे आणि शुभेंदू अधिकारी यांना तृणमूल काँग्रेसची संपूर्ण इकोसिस्टीम इन अँड आउट माहिती आहे। त्यामुळे शुभेंदू ज्यावेळी भाजपला तृणमूल काँग्रेस सारख्या एवढ्या आक्रमक पक्षाचा सामना करावा लागणार आहे पुढली 5 वर्ष सुद्धा, तेव्हा शुभेंदू अधिकारी हेच त्यांचा मुकाबला करू शकतात। त्याशिवाय भाजपच्या 3 आमदारांवरून 80 आमदारांपर्यंत आणि 80 आमदारांवरून आता 200चा आकडा गाठणाऱ्या भाजपचा जो प्रवास आहे गेल्या 10 वर्षातला, त्यामध्ये सुद्धा शुभेंदू अधिकारी यांची भूमिका प्रमुख राहिलेली आहे। त्याशिवाय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे ते विश्वासू समजले जातात, अमित शहांच्या जवळचे समजले जातात। अमित शहांच्या वर विश्वास ठेवून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता आणि त्यानंतर गेली 5-6 वर्ष त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर संघर्षही केला ममता बॅनर्जींच्या विरोधात आणि त्यानंतर आज शुभेंदू अधिकारी यांना त्यांच्या जवळपास 6 ते 7 वर्षांच्या प्रतीक्षेचं फळ मिळालं असं कदाचित म्हणावं लागेल। आणि शुभेंदू अधिकारी यांच्याच नावावर आता आमदारांच्या बैठकीमध्ये शिक्कामोर्तब होतंय। कारण शुभेंदू अधिकारींशिवाय दुसरं कोणी असं नाव नाहीये किंवा असा कोणी नेता नाहीये भाजपचा की जो ममता बॅनर्जींनी एस्टॅब्लिश केलेली जी इकोसिस्टीम आहे पश्चिम बंगालच्या प्रशासनातील, तिथल्या समाज व्यवस्थेतील, तिथल्या वेगवेगळ्या सामाजिक प्रशासकीय संस्थांमधील त्या इकोसिस्टीमला उद्ध्वस्त करू शकेल किंवा त्या इकोसिस्टीमचा मुकाबला करू शकेल। हे नाव एकमेव आहे ते म्हणजे शुभेंदू अधिकारी यांचं आहे आणि त्यामुळे शुभेंदू अधिकारी यांच्या नावावर आज शिक्कामोर्तब होणार आहे। आपण सकाळपासून शक्यता वर्तवली होती आणि आता अधिकृतपणे हे जाहीर झालेले आहे की शुभेंदू अधिकारी हेच आता पश्चिम बंगालमध्ये भाजपचे मुख्यमंत्री असतील। भाजपचा पश्चिम बंगालमधला पहिला मुख्यमंत्री होण्याचा सन्मान देखील शुभेंदू अधिकारींना मिळालेला आहे आणि गेल्या 6-7 वर्षांपासून त्यांनी भाजपत प्रवेश केल्यापासून ते आताच्या निवडणुकीमध्ये भाजपने स्वबळावर बहुमत मिळवण्यापर्यंत जो मोठा संघर्ष केला त्या संघर्षाचंही फळ त्यांना आज मिळालं असं आपण कदाचित म्हणू शकतो। आणि आता पश्चिम बंगाल हे एक आणखीन असं नवं राज्य भाजपच्या शिरपेचात ऍड झालेलं आहे की ज्यामध्ये भाजपचा मुख्यमंत्री आहे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पसंतीचा मुख्यमंत्री, त्यांच्या विश्वासातील मुख्यमंत्री आहे असं पश्चिम बंगाल हे एक नवं राज्य भाजपच्या शिरपेचात आणि त्यांच्या आपण ज्याला म्हणू शकतो हॉल ऑफ फेम मध्ये ऍड झालेले आहे। अगदी सोमेश, खरं तर शुभेंदू अधिकारी हेच पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री होऊ शकतात याबद्दलच्या शक्यता असतील किंवा अशा पद्धतीची वाटचाल आपल्याला बघायला देखील मिळालेली आहे गेल्या काही वर्षांमध्ये, जशी तुम्ही माहिती देताय। आज देखील ज्यावेळेला अमित शहा पोहोचले होते तेव्हा सगळ्यात आधी शुभेंदू अधिकारी जेव्हा त्यांचं स्वागत करत होते तेव्हा अमित शहांनी देखील त्यांच्या पाठीवरती थाप दिली, शाबासकी देखील दिलेली आपल्याला बघायला मिळालेली होती। नक्कीच, पण तरी सुद्धा भारतीय जनता पक्ष हा वेगवेगळ्या सरप्राइजेससाठी ओळखला जाणारा पक्ष आहे आणि त्यामुळे भाजप मुख्यमंत्री पदासाठी नेमकं नाव कोणाचं जाहीर करणार हे जोपर्यंत ते नाव जाहीर केलं जात नाही तोपर्यंत वेगवेगळ्या शक्यतांसाठी आपल्याला थोडाफार स्पेस तरी सोडावाच लागतो। पण तरी सुद्धा आपण ज्या दाव्याने म्हणत होतो की शुभेंदू अधिकारीच मुख्यमंत्री असतील तर त्या सगळ्यामागे तार्किक कारण तर्कमीमांसा हीच आहे, कारणमीमांसा हीच आहे की त्यांनी अमित शहा यांच्या शब्दावर विश्वास ठेवून भाजपमध्ये प्रवेश केला होता। त्यानंतर भाजपत आल्यानंतर 3 आमदारांच्या संख्येवरचा भाजप हा 70 ते 80 पर्यंत त्यांनी नेला। त्यानंतर जेव्हा ममता बॅनर्जींचं सरकार आलं त्यानंतर शुभेंदू अधिकारी आणि त्यांच्या सोबत असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांना खूप मोठा संघर्ष गेली 5 वर्ष ममता बॅनर्जींच्या सरकारमध्ये करावा लागला होता आणि निश्चितच त्या दरम्यान भाजपचे आमदार टिकवून ठेवणं, भाजपची पक्ष संघटना जिवंत ठेवणं या सगळ्यामध्ये शुभेंदू अधिकारी यांची मोठी भूमिका राहिलेली आहे। आणि त्याशिवाय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याही विश्वासातील आहेत। अमित शहांच्या शब्दांवर विश्वास ठेवत त्यांनी काही मोठी रिस्क घेतलेली होती तर त्या रिस्कचं आज त्यांना परतफेड झाली असं आपण नक्की म्हणू शकतो। आणि निश्चितच भाजपची जी एक जुनी लीडरशिप आहे पश्चिम बंगालमधली
त्या लिडरशिपला कुठेतरी असं वाटत असू शकतं की शुभेंदू अधिकारी हे दुसऱ्या पक्षातून आलेले होते आणि ते बाहेरून आल्यानंतर आज ते मुख्यमंत्री होत आहेत. परंतु म्हणूनच कुठेतरी आज आपण पाहतोय की अमित शहा यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली आहे, जेणेकरून शुभेंदू अधिकारी यांच्या नेतृत्वावर, त्यांच्या नेतृत्व पदावर, त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या स्थैर्याबाबत कोणत्याही प्रकारची शंका कुशंका राहू नये कुणाच्याही मनामध्ये देशभरात, भाजपमध्ये सुद्धा आणि भाजप बाहेर सुद्धा. त्यामुळे अमित शहा यांनी निरीक्षक म्हणून येत या पक्षाच्या बैठकीमध्ये त्यांची घोषणा केली आहे, हे आपण आता ऐकतोय. आणि अमित शहांच्या शब्दावर विश्वास ठेवून जसं सम्राट चौधरींनी बिहारमध्ये काम केलं, त्यांना आज मुख्यमंत्री पदाचं बक्षीस मिळालं, किंवा पश्चिम बंगालमध्ये त्या अमित शहांच्या रणनीती अंतर्गत शुभेंदू अधिकारी यांनी काम केलं, त्यांना आज त्यांच्या 6-7 वर्षाच्या प्रदीर्घ कामाचं बक्षीस आज मिळालं. आणि आता भाजपचा पहिला मुख्यमंत्री होण्याचा मानही त्यांनी अगदी सोमेश, त्यामुळे शुभेंदू अधिकारी यांच्या नावावरती आता शिक्कामोर्तब झालेला आहे आणि स्वतः अमित शहा हे सध्या कोलकात्यामध्ये आहेत आणि त्यांनीच मुख्यमंत्री पदाची ही घोषणा केलेली आहे. पुढची एक मोठी बातमी आहे. नाशिकच्या TCSच्या प्रकरणामधील आरोपी